एक खुलासा करतो आणि आवश्यक येतो कारण मी अशा तऱ्हेचं एक इंस्टाग्राम रील शॉर्ट वगैरेवर एक पोस्ट टाकली होती. त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल नीलमताईंचं अभिनंदन आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे आभार. आणि प्रत्यक्षामध्ये आपल्या नीलमताई काही उपसभापती झाल्या नाहीत, त्याच्याऐवजी सचिन अहिर झाले. तर मला अर्थात तुम्हाला हक्कच आहे म्हणा, तर तुम्ही याच्यापैकी काहींनी विचारलं की अनिलजी तुम्ही अभिनंदन पण करून मोकळं झालात, वाटतं पाहिजे निवडणूक होण्याची. मी म्हटलं की असं आहे की मी पण असं मला जोपर्यंत वाटत नाही, कुठल्या तरी अशा माणसाने सांगितलं की जो त्या डिसिजन मेकिंगचा एक भाग आहे. आता इथे डिसिजन मेकिंगचे भाग होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, तर तिथून मला कुठून तरी असं जोपर्यंत कळत नाही की झालं फायनल आहे, तोपर्यंत मी असं ॲडव्हान्स अभिनंदन कसं करीन. तर मला कळलं असणार. तर माझी माहिती बरोबरच होती की त्यांना करणारच होते उपसभापती नीलमताईंना. काय झालं माहिती आहे की सचिन अहिर पक्षात येणार. ॲक्च्युली सचिन अहिर यांना उपसभापती व्हायचं नव्हतं, फार कुठे न आलेली. पण आता माझी एक्सक्लुझिव्ह माहिती मी तुमच्याशी शेअर करतो ना, म्हणून सांगतो तुम्हाला की सचिन अहिर यांना उपसभापती व्हायचं नव्हतं. त्यांना ॲक्च्युली मंत्री व्हायचं आहे. ते पूर्वी मंत्री होते आणि आताही त्यांना मंत्रीच व्हायचं आहे. आणि जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळेला मंत्री करण्याच्या संदर्भामध्ये त्यांची इच्छा होती. आणि अर्थात एकनाथजी खूप मोठ्या प्रमाणावर मंत्रिमंडळात पत्ते पिचणार आहेत. हे फारशी कुठे नाही आलेली, म्हणजे किरकोळ 2-4 बदल नाही, फार मेजर बदल आहे. त्याची तुलना मी कदाचित मोदींनी, तुम्हाला आठवतं मुख्यमंत्र्यांसकट अख्खं मंत्रिमंडळ बदललं होतं, तसं एक 2-3-4 अपवाद वगळता एकनाथ शिंदे धक्कातंत्र आता इतरांना देत आहेत. त्यांच्याच पक्षातल्या लोकांना द्यायचा विचार चालला आहे त्यांचा की आता तुम्ही एवढा काळ मुख्यमंत्रीपद भोगलं, आता आपण दुसरी टीम जी आहे आपली, जी आत्तापर्यंत मंत्री नाही होऊ शकलेली, पण ज्यांना मी पण प्रॉमिस केलं की तुम्हाला करतो आणि या 30-33च्या मर्यादेपलीकडे जाता येत नाही आपल्याला, तर आता तुम्ही बसा आणि या ना मी करतो, असं काहीतरी करणार. ही एक्सक्लुझिव्ह वगैरे बातमी. तर कसं झालं की सचिन अहिर थांबायला तयार होते, पण टेक्निकल मुद्दा असा काढला आणि त्याच्यामध्ये अधिकारी, विशेषतः ज्यांचा सल्ला घेतला जातो असं पक्षांतर वगैरेच्या संदर्भात फडणवीस शिंदेकडून, तर त्यांनी त्यांना असं सांगितलं की उपसभापती किंवा सभापती किंवा विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभा उपाध्यक्ष यांच्या संदर्भात पक्षांतरबंदी कायद्यात एक अशी तरतूद आहे की त्यांचं डिस्क्वालिफाय होत नाही, ते डिस्क्वालिफाय होत नाही. तर त्यामुळे आता सचिन अहिरना डिस्क्वालिफिकेशनची नोटीस येऊ शकते जर ते एक आमदार म्हणून आले, आणि ते एकटे येत आहेत. आत्ता तो ग्रुप सगळा फुटत नाही आहे. तर त्यामुळे त्यांना एक आपण सेफ पॅसेज देऊया, आणि तो पॅसेज असा आहे की त्याला आपण उपसभापती करूया. मग करा. शिंदे आणि फडणवीसांना अगदी आता काय करायचं ते तर अगदी असं झालं होतं की ती बातमी फुटली पण होती, लोकांना कळलं पण होतं. काहींना संजयला कळलं होतं, संजयलाही कळलं होतं की हा चाललाय म्हणून. संजय मला म्हणाला की सचिन अहिर जातोय, मला कळलं आहे. मी त्याला म्हटलं अरे सचिन अहिर जातोय, तो म्हणाला हो मला माहिती आहे. तर त्यामुळे ते आता लांबवणं शक्य नव्हतं, योग्य नव्हतं, आणि त्याच्यावर कारवाई पण होऊ द्यायची नव्हती, त्याला सुखरूप बाहेर काढायचं होतं. म्हणून मग नीलमताईंना स्वतः शिंदे साहेब बोलले आणि त्यांनी सांगितलं की ही अशी एक सेफ्टी वॉल पॅसेज, सेफ पॅसेज आम्ही द्यायचं ठरवलं आहे त्यांना, म्हणून त्यांना उपसभापती करतो आहे. पण तुम्ही नाराज होऊ नका, याचं कारण याची आम्ही दखल घेतलेली आहे. आणि मंत्रिमंडळ विस्तार जेव्हा होणार आहे त्यावेळेला मी तुम्हाला शब्द देत होतो, आणि तो एकनाथ शिंदेंचा शब्द आहे की तुम्हाला मंत्री केलं जाईल.
त्यामुळे हा जो प्रकार झाला उपसभापतीपदी त्या का नाही आल्या, माझं अभिनंदन का वाया गेलं वगैरे, तर ते वाया नाही गेलेलं, ते अभिनंदन कायम आहे. फक्त आता उपसभापतीपदाऐवजी ते मंत्रिपदासाठी आहे आणि त्याला थोडा वेळ आहे. ते काय वगैरे ते मी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करतोय. धन्यवाद.